नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं गोदावरीला पूर आला। गोदावरी नदी इशारा पातळीवरून वाहते। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलंय। रामकुंड परिसरातील सर्व मंदिर आणि रामसेतू पाण्याखाली गेलाय। गाडगे महाराज पुलाला देखील पाणी लागले। गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार असून 14,000 क्युसेक पाणी गोदापात्रात सोडलं जात आहे। नाशिकात गोदावरी नदीला आलेल्या मोठ्या पुरात नदीच्या किनारी असलेले पुरोहित संघासाठी बांधलेलं पूजा विधी पत्र्याचं शेड वाहून गेलं। रामकुंड परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नागरिकांसाठी हे शेड उभारण्यात आलं होतं। गोदावरीच्या पुरात शेड वाहून जातानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलाय। नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्राची पातळी वाढली। गोदावरी नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर दुसरीकडे महापालिकेनं स्थापन केलेल्या आपत्कालीन कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाते। सकाळपासून 50हून अधिक कॉल कंट्रोल रूमला आले असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ मदत पुरवली जाते। आपत्कालीन कक्ष सज्ज असल्यानं आतापर्यंत कुठेही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहतोय। गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणि शहर परिसरात झालेल्या पावसाचं पाणी हे नदीपात्रात आल्यानं गोदावरी नदीला पूर आला। गोदावरीला आलेल्या पुरानं नाशिकच्या सोमेश्वर धबधब्याचं रौद्ररूप पाहायला मिळालं। नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे गिरणा, पुणद आणि मार्कंडी नद्यांना पूर आला। चणकापूर आणि पुणद धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं विठेवाडी, सावके येथील कमी उंचीचा फरशी पूल पाण्याखाली गेला। पुराचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं उभ्या पिकांचं नुकसान झालं। पंचनामा करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकरी संघटनेनं केली। नाशिकच्या कळवण आणि बागलाण तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। देवळा तालुक्यातील ठेंगोडा बंधाऱ्याच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बंधाऱ्यावरून तब्बल 22,506 क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू करण्यात आला। गिरणा नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे निफाडच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून सध्या 55,778 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। दरम्यान सिन्नर आणि निफाड तालुक्याला जोडणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं हा पूल आता सुमारे 2 तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता। पावसाची संततधार अशीच सुरू झाल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासन आणि पाटबंधारे विभागानं दिली आहे।